राष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील श्री मयुरेश्वर मंदिर मोरगाव येथे दिनांक 6 मार्च 2026 रोजी सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेत मंदिराच्या सुरक्षेसाठी दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिकाराची रंगीत तालीम यशस्वीपणे पार पडली। ही तालीम मंदिरातील भाविकांची सुरक्षितता आणि संरक्षण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती। या रंगीत तालीमेत सुबा पोलीस स्टेशन मधील 2 अधिकारी आणि 9 पोलीस अंमलदार, दहशतवादी विरोधी पथकाचे 1 अधिकारी, 7 पोलीस अंमलदार, क्विक रिस्पॉन्स टीमचे 9 पोलीस अंमलदार तसेच बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड पुणे ग्रामीण मधील 1 अधिकारी आणि 6 पोलीस अंमलदार आणि होमगार्ड पथकातील जवान सहभागी झाले होते। एकूण 44 जणांच्या सहभागाने ही तालीम अत्यंत समन्वयपूर्व आणि प्रभावीपणे पार पडली। मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या काल्पनिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व पथकांनी त्वरित प्रतिसाद देत संभाव्य धोका हाणून पाडण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली। BDDS पथकाने संशयित स्फोटक वस्तू शोधून नष्ट करण्याचे प्रदर्शन केले, तर ATS आणि QRT पथकांनी हल्लेखोरांना ताब्यात घेण्याची कारवाई केली। सदर रंगीत तालिमेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल। भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून भाविक आणि नागरिकांनी संशयित वर्तन करणारी व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ 112 किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांनी केले। सदरची रंगीत तालीम कारवाई संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक बारामती आणि सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे, सुपा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, ATB शाखा पोलीस उपनिरीक्षक सुरेश गीते, BDDS शाखा पोलीस अंमलदार आणि होमगार्ड पथकातील जवान यांनी पार पाडले। संध्या लाईव्ह न्यूज करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।